इयत्ता 9वी मराठी पुस्तकातील नात्यांची घट्ट वीण हा पाठ पाहूयात. या पाठाच्या लेखिका आहेत मीरा शिंदे. मीरा शिंदे या ताज्या दमाच्या लेखिका असून अनेक नियतकालिकांमध्ये त्यांच्या कथा व कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांचे लेखन प्रसन्न व प्रभावी असते. प्रस्तुत लेखामध्ये लेखिकेने माणसामाणसांमधील नात्यांचं वर्णन केलेलं आहे. जीवन जगत असताना या सर्व नात्यांचा माणसाला आधार मिळत असतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो माणसांच्या सोबत व त्यांच्या आधारानेच जगत असतो. साहजिकच या माणसांशी त्याचे काही संबंध निर्माण होतात. हे संबंध म्हणजेच नातं असतं. या नात्यांमधील काही नाती ही जन्मामुळे प्राप्त होतात, तर काही नाती सहवास व वातावरण यामुळे निर्माण होतात. लेखिकांनी या नात्याचे स्वरूप अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवले आहे. नात्यांची घट्ट वीण. वीण म्हणजे जसं कापड तयार करत असताना उभ्या आडव्या धाग्यांची रचना केली जाते आणि एक अखंड वस्त्र तयार केलं जातं. अगदी माणसांच्या बाबतीतसुद्धा तसंच असतं. माणसांनासुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये अनेक नाती मिळत असतात. लहानपणी बाळाला स्वतःचे पालनपोषण करता येणे, संरक्षण करता येणे अशक्य असतं. तेवढी क्षमता त्याच्याकडे नसते. त्या काळात आई बाबा, आजी आजोबा त्याला मदत करतात. म्हणजे बालवयात ही नाती खूप महत्त्वाची असतात. तरुण वयात अनेक उपक्रम करावे लागतात, अनेक कार्य पार पाडावी लागतात. त्या काळात मित्र, शेजारी आणि इतर नाती उपयोगी पडतात. मार्गदर्शन करण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. वृद्धपणी माणूस कमकुवत बनत जातो. त्या काळात त्याची तरुण मुले त्याची देखभाल करतात. अशा प्रकारे जीवन चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी नाती मदत करतात. नाती नसतील तर मानवी जीवन अस्तित्वात येऊ शकत नाही आणि हीच वीण फार महत्त्वाची असते आणि तोच पाठ आपण आज पाहूयात. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ घेऊन येतो. नाळ. बाळ आईच्या पोटात वाढतं त्यावेळी बाळाच्या बेंबीतून एक नलिका येते. ती नलिका आई व बाळ यांना जोडते. या नलिकेला नाळ म्हणतात. या नाळेतून आईकडून बाळाला सर्व जीवनरस मिळतो आणि त्याचे पोषण होत असते. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला नाळेबरोबरच अनेक नाती मिळत असतात. ज्या माळेत नाते नामक मणी एकामागोमाग एक ओवलेले असतात. नामक म्हणजे नावाचे. हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंतली जाते. नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधी कधी परक्याप्रमाणे वागते. जवळीक साधते म्हणजे अगदी आपुलकीने वागते. स्वकीय होतात म्हणजे आपलीच होऊन जातात. परक्याप्रमाणे वागतात म्हणजे खूप लांबचं असल्यासारखे वागतात. नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद दिसतोच. त्यामध्ये फरक आपल्याला नक्कीच लक्षात येतो. खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचं तरी नातू म्हणूनच. नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात. रेशमाच्या धाग्यांसारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम मुलायम आणि धारदारसुद्धा असते. अशी ही बहुरंगी म्हणजे खूप रंग असणारी, खूप छटा असणारी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं, तर कधी त्या आठवणींसह हृदयात नाती जपली जातात, ती कायमचीच. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. जसं चित्रकार अतिशय हळुवारपणे त्याचं चित्र रंगवतो आणि एखादा बांधकाम करणारा माणूस बांधकामाच्या वेळी छिन्नीचे कठोर घाव घालतो, तसं आईसुद्धा आपल्या बाळाच्या बाबतीत करत असते. त्याला कधी कुरवाळते, कधी त्याच्यावर प्रेम करते, तर कधी त्याला छिन्नीने घाव घालावेत तसे ठोकूनसुद्धा काढत असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. गूढ बनणे, रहस्य बनणे. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते. कधी ती आपल्याला माया करते आणि मायेची ऊब देऊन
आपल्याला संरक्षणही देते, तर कधी आपल्यासाठी ढालसुद्धा बनते. बालपणीच्या अंगाईला लागलेली एक सुंदर चाल असते. आईने जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. भवसागर म्हणजे अवतीभोवतीचं विश्व. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ह हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. म्हणजे आईचीच फक्त माया महत्त्वाची नाही, इथे वडिलांची सुद्धा महत्त्वाची असते. आणि त्यासाठी मात्र संवादाचा सेतू, संवादाचा पूल बांधावा लागतो. आणि मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही. म्हणजे लहान मूल कधीतरी शिक्षणासाठी, कधीतरी व्यवसायासाठी बाहेर पडतं आणि ते आईबाबांच्या लक्षातही येत नाही. कारण आपलं मूल हे कायम आईबाबांना लहान वाटत असतं. पण त्याची झेप जेव्हा सातासमुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना असह्य होते. असह्य होणे, सहन न होणे. जेव्हा तो खूप खूप उंच शिखरावर जायला लागतो आणि पुन्हा एकदा तो आपल्यापासून दूर जायला लागतो तेव्हा आपल्याला वेदना असह्य होतात. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी? मात्र आईबाबा मुलांसाठी चेहऱ्यावर आनंद दाखवतात, मात्र आतून त्यांना खूप दुःख होत असतं की माझं बाळ माझ्यापासून खूप लांब जातंय. ही आईवडिलांच्या जीवाची उलघाल कधीही न कळणारी असते मुलांसाठी. जीवाची उलघाल होणे म्हणजे मनाची तगमग होणे. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो. हे दुःख आईवडील जरी उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे काय करू शकतात? आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहिती आहे. पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केलात तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. म्हणजे बाबा फक्त जबाबदारीमुळे डोळ्यातून अश्रू गाळू शकत नाही, मात्र हा जबाबदारीचा मुखवटा बाजूला केला तर त्याच्यामागे सुद्धा एक डोळ्यातून अश्रू गाळणारे पिता नक्कीच मुलांना पाहायला मिळतील. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात किंवा त्याच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात. एवढे मात्र खरे, नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्ही बाजूंकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात. निखळणे, निसटणे. नातं जुळवणं किंवा जुळणं हे फक्त एकाच्या हातात नसतं. ही प्रक्रिया होण्यासाठी दोन्ही बाजू तितक्याच सक्षम असणं आवश्यक असतं. मैत्री हे एक असंच नातं आहे. अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. तरल म्हणजे अतिशय हलकं. तेव्हाच ते नातं अनादि अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं होतं. हे मात्र निर्विवाद सत्य. निर्विवाद म्हणजे कुठलाही वाद न करता. अनादि अनंताचं म्हणजे सुरुवातही नाही ज्याला आणि शेवटही नाही असं. म्हणजे मैत्री सुरू कधी झाली आणि कधी तिला शेवटही होत नाही असं हे नव्या अभिनव सृजनाचं असतं. म्हणजे पूर्णपणे नवीन, निर्मितीक्षम, वेगळं असं असतं. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते. म्हणूनच म्हटलं जातं, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधीच दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. हितचिंतक म्हणजे हितचिंतनारा. भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो. कानमंत्र देणे म्हणजे गुपचूप सल्ला देणे, गुप्त सल्ला देणे, जो पुढील कसोटीच्या काळात, कसोटीचा काळ म्हणजे कठीण काळ, संकटाचा काळ, कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जातो. शेजारधर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजारधर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्याही मर्यादा ओलांडतो. स्नेहाच्या मर्यादा ओलांडणे म्हणजे प्रचंड प्रमाणात, खूप खूप प्रमाणात स्नेह करणे आणि वैराच्या मर्यादा ओलांडणे म्हणजे प्रचंड भांडणं असणे. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशीच असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाहीत. असंच एक नातं असतं आजीचं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी फक्त आठवणीत जपावी लागते.
तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात. कारण आजकाल आजी आजोबांना तिथेच ठेवतात आणि म्हणून आपले पाय तिकडे वळतात. असे प्रसंग मन दुःखी करून जातात. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो. वार्धक्य म्हणजे म्हातारपण. तेव्हा मागे वळून पाहावंच लागतं, किंबहुना ते अपरिहार्यच आहे. अपरिहार्य, अतिशय आवश्यक आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहंगंड, मान, अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ, निकोप मन समोर येतं. निखळ म्हणजे शुद्ध, निकोप म्हणजे कुठल्याही प्रकारचं पाप नसलेलं असं. आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो, कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे आपल्याला सांगताच येत नाही. उंबरठा ओलांडणे म्हणजे मर्यादित कक्षेतून व्यापक कक्षेत प्रवेश करणे. या पाठानुसार खरं तर मृत्यू पावणे असा अर्थ होतो. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे हा निसर्गाचा नियम. यातून कोण बरं सुटणार आहे? पिकलं पान गळणे म्हणजे मृत्यू पावणे. हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो. शाश्वत म्हणजे कायम टिकणारं. आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं. अभिन्न, एकरूप, भिन्न न होणारं, साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं, ज्याला शब्दांचं क्षितिजच काय, पण शब्दांचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निसटत चालल्याची ही हुरहुर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते, आपल्याला पुढे नेणारी. नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी. मुलांनो, प्रत्येक नातं आपल्याला घट्ट पकडून ठेवत असतं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक पायरीवर प्रत्येक नात्याची मदत होत असते. म्हणून आपल्या आयुष्यात लाभलेली नाती जपा आणि नवीन नाती जोडा.